सामान्य पावडर नाही, फक्त नायसिल. क्लिनिकली सिद्ध झालं आहे की नायसिल मध्ये कडुलिंबाची सुपर पॉवर आहे, जी घामुळ्या तयार करणाऱ्या किटाणूंना त्वरित मारते आणि देते सुगंधित शीतल आराम. आता मिळवा 150 ग्रॅम नायसिल पॅक वर 70 रुपयांचा नायसिल पॅक फ्री. तुम्ही ओरडू नका. तुमच्या 10 पटीनं ओरडतो. दादागिरी दुसऱ्यांची आहे. तुमच्या या स्टाईलने कामकाज सभागृहाचं चालणार नाही. सभागृहाचं कामकाज दादागिरीवर चालणार नाही. आणि तुमच्यापेक्षा 10 वेळा आवाज मी देतो. जायचं त्यांना हुल मारा. चाल. उत्तर आले पाहिजे तुमच्या. नाही तर येणार नाही असं दिसून आलं चित्र, म्हणून मी बोलतो ना भाऊ. अरे प्रवीण दरेकर. सभापती महोदय, माझी आपल्याला नम्र विनंती आहे की आजही मागाशी प्रश्नाच्या वेळेला असंच झालं. आता राज्याचे मंत्री सरकार म्हणून उत्तर देत असताना त्यांचं भाषण पूर्ण व्हायचं आहे. त्याच्या अगोदर अँटिसिपेशन ते काय बोलणार आहेत. तर मला वाटतं ही प्रथा परंपरा बिघडायला लागलेल्या दिसत आहेत. तर मला वाटतं तुम्हाला माझी विनंती आहे की हे वारंवार होतंय, तर याच्या पुढे होणार नाही याची आपण दक्षता घ्या. सभागृहामध्ये एकदम 27 नवे सदस्य आहेत. बरेच वेळेस नाही मी अगोदर ऑर्डर पास करतो, आपण देतो. आता 2 प्रश्न आले फक्त. प्रश्न असा आहे की आपण बसा जरा, प्रवीणजी बसा. नाही, सभागृहामध्ये देखील मंत्री बोलतायत, कुणी क्रॉस करतंय, कुणी वेलमध्ये येतंय. हे जे प्रकार सुरू आहे. मंत्री उत्तर देत आहेत, राज्यातल्या लोकांचं लक्ष राहिलंय. बच्चू भाऊ आमच्या शेतकऱ्यांसाठी आंदोलन करतात, नेतृत्व करतात. की तुम्हाला फक्त दाखवायचं आहे? तुम्हाला उत्तर पाहिजे की दाखवायचं आहे? दाखवायचा विषय नाही आहे, दुसरीकडे चर्चा जात आहे. बरोबर नाही. नाही मग सरकारच्या मंत्र्यांचं भाषण असताना मध्येच असं डिस्टर्ब करणं बरोबर आहे का? तुम्ही ओरडू नका. तुमच्या 10 पटीनं ओरडतो. दादागिरी दुसऱ्यांची आहे. तुमच्या या स्टाईलने कामकाज सभागृहाचं चालणार नाही. सभागृहाचं कामकाज दादागिरीवर चालणार नाही. आणि तुमच्यापेक्षा 10 वेळा आवाज मी देतो. जायचं त्यांना हुल मारा. चाल. मंत्री महोदय बोला. आपण मंत्री महोदय उत्तर द्या. सभापती महोदय, बच्चू भाऊ बोलत राहा प्लीज. बच्चू भाऊ बसा जरा, आपण खाली बसा.